Hello, good morning everyone. In last video lecture, we have finished polymer topic, okay? And today I am going to start new topic, that is alcohol, phenol and ether. Alcohol, phenol and ether, right? In 11th standard, we have seen these three are the functional groups. Alcohol, phenol and ethers are the functional groups, okay? And we have seen little bit their nomenclature and also some chemical reactions, right? Okay, today we'll start alcohol, phenol and ethers. We know that alcohol, phenol and ethers have wide applications in industry as well as in day-to-day life. ओके, जनरली आपण अल्कोहोलचा कुठे यूज करतो? तर अल्कोहोलचा आपण पेट्रोलमध्ये, इथेनॉलचा यूज करतो. लेस अमाउंट मध्ये त्याच्यामध्ये काय असतं, इथेनॉल प्रेझेंट असतं. ओके, फिनॉल ऍज अ डिसइन्फेक्टंट म्हणून आपण फिनॉलचा यूज करतो. ओके, डेटॉल सोप मध्ये सुद्धा आपण फिनॉलचा यूज केला जातो. ओके, फिनॉलचा आपण यूज करतो. इथर सुद्धा काय आहे, तर इथर केमिकली इनर्ट आहे ऍक्च्युअली, पण इन मोस्ट ऑफ द रिएक्शन इट इज युज्ड ऍज अ सॉल्व्हंट. मोस्ट ऑफ द केमिकल रिएक्शन मध्ये आपण इथरचा ऍज अ सॉल्व्हंट म्हणून यूज करतो. ओके, तसंच आपण अल्कोहोलचा सुद्धा ऍज अ सॉल्व्हंट म्हणून यूज करतो. ओके, तर अल्कोहोल अँड फिनॉल आर दी हायड्रॉक्सिल कंपाऊंड. इथर थोडंसं डिफरंट आहे. ओके, अल्कोहोल अँड फिनॉल आर दी हायड्रॉक्सिल कंपाऊंड. अल्कोहोल अँड फिनॉल्स आर दी हायड्रॉक्सिल कंपाऊंड. आर दी hydroxyl compound. Hydroxyl compound. That compound containing hydroxyl group. Okay, hydroxyl group means OH group, alcoholic group. Compound containing hydroxyl group. म्हणजे अल्कोहोल आणि फिनॉल मध्ये काय असणार आहे, तुमचा हायड्रॉक्सिल ग्रुप असणार आहे, अल्कोहोलिक ग्रुप असणार आहे. तर तुमचं इथर काय आहे, तर इथर is a organic oxides. इथर काय आहे, ऑर्गॅनिक ऑक्साइड आहे. इथर इज ए ऑर्गॅनिक ऑक्साइड्स. इथर काय आहे, तर ऑर्गॅनिक ऑक्साइड आहे, राइट? तर अल्कोहोल, फिनॉल्स आर दी हायड्रॉक्सिल कंपाउंड्स, मीन्स कंपाउंड containing hydroxyl group or alcoholic group. Okay, first we'll see the classification of alcohol. Classification of alcohol. Classification of alcohol. Classification of alcohol is based on how many alcoholic group, how many hydroxyl groups are present in the मॉलिक्यूल. एखाद्या मॉलिक्यूल मध्ये हायड्रॉक्सिलचे किती ग्रुप्स प्रेझेंट आहेत त्याच्यावरती हे क्लासिफिकेशन बेस्ड आहे. ओके, सो क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल इज बेस्ड ऑन हायड्रॉक्सिल ग्रुप्स. हायड्रॉक्सिल ग्रुप वरती क्लासिफिकेशन डिपेंड आहे. ओके, दे फर्दर क्लासिफाइड ऍज फर्स्ट मोनोहायड्रिक अल्कोहोल. मोनोहायड्रिक अल्कोहोल. Monohydric alcohol containing only one hydroxyl group in their molecule. Mono means what? One, single. Okay, only one hydroxyl group. Monohydric alcohol containing only one hydroxyl group in their molecule. For example, CH3OH. या कंपाउंड मध्ये एकच हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, सो याचं नाव आहे, कॉमन नेम काय आहे, मिथाइल अल्कोहोल. किंवा त्याचा आयुपीएसी नेम आपण कसं लिहितो, मिथॅनॉल. मिथॅनॉल आयुपीएसी नेम कसं लिहिणार, CH3 एक कार्बन आहे म्हणजे मिथ, सिंगल बॉन्ड आहे म्हणून ANE. ओके, शेवटचा जो ई आहे तो ई आपण कशाने रिप्लेस करायचा, OL ने रिप्लेस करायचा. अल्कोहोल मध्ये आपण सफिक्स म्हणून कशाचा यूज करतो, OL चा यूज करतो, OL चा. ओके, मिथ सिंगल बॉन्ड आहे म्हणून ANE, त्यातला ई आपण कशाने रिप्लेस केला, OL ना. सो नाव काय झालं, मिथेनॉल. मिथेनॉल, राइट? सो नेक्स्ट कंपाउंड CH3CH2OH, इथेनॉल.
व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? इथेनॉल. या दोन्ही कंपाऊंड मध्ये काय आहे हो? एक एक हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे. या फर्स्ट कंपाऊंड मध्ये सुद्धा एक हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे. सेकंड कंपाऊंड मध्ये सुद्धा एक हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे. ओके, सो मोनोहायड्रिक अल्कोहोल कंटेनिंग ओनली वन हायड्रॉक्सिल ग्रुप इन देअर मॉलिक्यूल. ओके, म्हणून याला आपण काय म्हणतो? मोनोहायड्रिक अल्कोहोल. ओके, विल मूव नेक्स्ट. डायहायड्रिक अल्कोहोल. डायहायड्रिक अल्कोहोल. Dihydric alcohol. Di means what? Two. Dihydric alcohol. Dihydric alcohol containing two hydroxyl group. Dihydric alcohol containing two hydroxyl group in their molecule. Two hydroxyl group in their molecule. Dihydric alcohol मध्ये दोन हायड्रॉक्सिल ग्रुप असतात. इट इज ऑल्सो नोन ॲज डायोल. याला आपण काय म्हणू शकतो? It is also known as diol. Means di means what? Two. Oil means alcoholic group or hydroxyl group. Diol. Okay. For example, CH2, 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 OH, OH. हेच कंपाऊंड तुम्ही कसं लिहू शकता? CH2, OH. ओके, CH2, OH. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही लिहू शकता. दोन्ही कंपाऊंड्स काय आहेत? सेम आहेत. दोन्ही कंपाऊंड्स काय आहेत? सेम आहेत. ओके, 1 2 किती कार्बन ऍटम्स आहेत? 2 कार्बन ऍटम आहेत. सो 1 2 2 कार्बन आहेत म्हणून इथेन. ओके, इथेन 1 2 डायोल. याचं नेम काय झालं? इथेन 1 2 डायोल. डायोल का? कारण दोन हायड्रॉक्सिल ग्रुप आहेत. सो इथेन. इथेन मीन्स 2 कार्बन ऍटम्स. 1 2 म्हणजे फर्स्ट आणि सेकंड नंबरच्या कार्बनला दोन हायड्रॉक्सिल ग्रुप आहेत. सो 1 2 डायोल. इथेन 1 2 डायोल. इट इज ऑल्सो नोन ॲज ग्लायकॉल. इट इज ऑल्सो नोन ॲज ग्लायकॉल. यालाच आपण काय म्हणतो? ग्लायकॉल सुद्धा म्हणू शकतो. ग्लायकॉल. राईट. सो आर यू गेटिंग दिस? डायहायड्रिक अल्कोहोल. डाय मीन्स टू. हायड्रिक मीन्स हायड्रॉक्सिल ग्रुप. Dihydric alcohol containing two hydroxyl group. It is also known as diol. It is also known as diol. For example, CH2OH, CH2OH. दोन कार्बन ऍटम आहेत म्हणून इथेन फर्स्ट आणि सेकंड पोझिशनला आहे. सो इथेन 1 2 डायोल. इट इज ऑल्सो नोन ॲज ग्लायकॉल. त्याला आपण आणखी नाव काय देऊ शकतो? ग्लायकॉल. नेक्स्ट ट्रायोल. नेक्स्ट ट्रायोल. त्यालाच आपण काय म्हणू शकतो? ट्रायहायड्रिक अल्कोहोल. ट्रायहायड्रिक अल्कोहोल. ट्रायहायड्रिक अल्कोहोल. ट्रायहायड्रिक अल्कोहोल म्हणजे काय? ट्रायहायड्रिक अल्कोहोल कंटेनिंग 3 हायड्रॉक्सिल ग्रुप. त्याच्यामध्ये किती हायड्रॉक्सिल ग्रुप असतात? 3 हायड्रॉक्सिल ग्रुप. ओके, आय विल राईट हियर 3 हायड्रॉक्सिल ग्रुप. Trihydric alcohol containing 3 hydroxyl group in their molecule. For example, CH2OH, CH2, CHOH, CH2OH. Okay. What is the name of this compound? How many carbon atoms are there? 1, 2, 3. Means propane. Propane. Okay. 1, 2, 3. याच्यातला ई कशाला रिप्लेस करायचं आपल्याला? डायोल. किती? इथं 3 हायड्रॉक्सिल ग्रुप आहेत. सो ट्रायोल. 2 असते तर डायोल. ओके, सो प्रोपॅन 1 2 3 ट्रायोल. प्रोपॅन 1 2 3 ट्रायोल. ट्राय मीन्स व्हॉट? 3. ओएल मीन्स हायड्रॉक्सिल ग्रुप. 1 2 3 प्रोपेन या चेन मध्ये फर्स्ट नंबरच्या कार्बनला, सेकंड नंबरच्या कार्बनला, थर्ड नंबरच्या कार्बनला 3 हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच आहेत. राईट. सो प्रोपॅन 1 2 3 ट्रायोल. व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? प्रोपॅन 1 2 3 ट्रायोल. काही मुलं असं लिहितील प्रोपेन 1 2 3 ट्रायोल. इट इज ऑल्सो करेक्ट. ते सुद्धा काय आहे? करेक्ट आहे. राईट. इट इज ऑल्सो नोन ॲज, याला आपण दुसरं नाव काय आहे? ग्लिसिरॉल. दुसरं नाव काय देऊ शकतो आपण? ग्लिसिरॉल. इट इज ऑल्सो नोन ॲज ग्लिसिरॉल.
किंवा त्याला तुम्ही फक्त ट्रायोल सुद्धा म्हणू शकता, ट्रायोल, राईट. ट्रायहेड्रिक अल्कोहोल containing 3 hydroxyl group in their molecule, it is also known as glycerol or triol, right? For example, CH2OH, CHOH, CH2OH. How many carbon atoms are there? 3 carbon atoms are there. So I have written propan. 1, 2, 3 triod, right? Trihydric alcohol. Next, polyhydric alcohol. Next, polyhydric alcohol. Polyhydric alcohol. Polyhydric alcohol. Poly means many. Okay. Polyhydric alcohol containing more than 3 hydroxyl group in their molecule is called polyhydric alcohol. Okay. Polyhydric alcohol means what? Polyhydric alcohol containing more than 3 hydroxyl group in their molecule. For example, CH2OH, CH 1, 2, 3, 4, CH2OH, 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 1, 2, 3, 4, 5, 6, CH2OH, 1, 2, 3, 4, okay, 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, okay, 1, 2, 3, 4, 5, 6. इथं कार्बन ॲटम फुलफिल झाले 1, 2, 3, 4, राईट. व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? सॉर्बिटॉल. याचं नाव काय आहे? सॉर्बिटॉल. Polyhydric alcohol. Poly means many hydroxyl groups are present in their molecule. Okay. Polyhydric alcohol. Polyhydric alcohol containing more than 3 hydroxyl group in their molecule. And this is the example of polyhydric alcohol. Okay. So are you getting this? Monohydric alcohol means single hydroxyl group present in their molecule. Dihydric alcohol, it is also known as diol or glycol. 2 hydroxyl groups are present in the molecule. Trihydric alcohol means 3 hydroxyl groups are present in the molecule. It is also known as glycerol or triol, right? Polyhydric alcohol means many hydroxyl groups. More than 3 hydroxyl groups are present in the molecule. So this is polyhydric alcohol. Okay, we'll move to the next. Alcohol containing sp3COH. Okay, alcohol containing sp3COH म्हणजे इन दिस अल्कोहोल, या अल्कोहोल मध्ये काय होतं तर हायड्रॉक्सिल ग्रुप इज directly attached to the sp3 hybridized carbon atom of alkyl group. Okay, alcohol containing sp3 carbon atom. Okay, this OH group is directly attached to the sp3 hybridized carbon atom of alkyl group. Okay, they are further classified into primary alcohol. First, primary alcohol. Second, secondary alcohol. Tertiary alcohol. So we'll see primary alcohol first. Primary alcohol. For example, primary alcohol. For example,
CH3 CH2OH. ओके, आता या कंपाऊंड मध्ये हा जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, हा हायड्रॉक्सिल ग्रुप कोणत्या कार्बनला अटॅच आहे? प्रायमरी कार्बनला अटॅच आहे. कारण हा जो कार्बन ऍटम आहे तो फक्त सिंगल कार्बन ऍटमला, एकाच कार्बनला अटॅच आहे. त्याला आपण काय म्हणतो? प्रायमरी कार्बन ऍटम. द कार्बन ऍटम विच इज अटॅच टू ओनली वन अदर कार्बन ऍटम इज कॉल्ड प्रायमरी कार्बन ऍटम. ओके, सो प्रायमरी अल्कोहोल म्हणजे काय असणार आहे? प्रायमरी अल्कोहोल म्हणजे काय? Hydroxyl group is attached to primary carbon atom. In this alcohol, hydroxyl group is attached to primary carbon atom. So this is called primary alcohol. Next example, CH3OH. In primary alcohol, hydroxyl group is attached to primary carbon atom. So it is called primary alcohol. त्याला आपण काय म्हणतो? प्रायमरी अल्कोहोल. What is the common name of this? या दोघांचं कॉमन नेम काय आहे? याचं कॉमन नेम आहे इथाइल अल्कोहोल, याचं मिथाइल अल्कोहोल. आयुपीएसी नेम काय आहे? इथेनॉल मिथेनॉल. याचा आयुपीएसी नेम काय आहे? इथेनॉल. याचा आयुपीएसी नेम काय आहे? मिथेनॉल. राईट, कॉमन नेम काय झालं? इथाइल अल्कोहोल. इथाइल अल्कोहोल. कॉमन नेम मिथाइल अल्कोहोल. राईट. Primary alcohol. In this alcohol, hydroxyl group is directly attached to primary carbon atom. So this is called primary alcohol. For example, CH3 CH2OH. या कंपाऊंड मध्ये सुद्धा हायड्रॉक्सिल ग्रुप हा डायरेक्टली कोणत्या कार्बनला अटॅच झालेला आहे? प्रायमरी कार्बनला. सो दिस इज कॉल्ड प्रायमरी अल्कोहोल. या कंपाऊंड मध्ये सुद्धा हायड्रॉक्सिल ग्रुप हा एकाच कार्बनला अटॅच आहे. इथे तर इझिली दिसतंय सिंगल कार्बन ऍटम आहे. सो हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच टू primary carbon atom, so it is called primary alcohol. Okay, next, secondary alcohol. Secondary alcohol. Secondary alcohol. Secondary alcohol, for example, CH3 CHOH CH3. Secondary alcohol. In this alcohol, hydroxyl group is attached to secondary carbon atom. So it is called secondary alcohol. First of all, we should know that what is secondary carbon atom. The carbon atom which is attached to other two carbon atom is called secondary carbon atom. Okay, and the hydroxyl group is attached to secondary carbon atom. Therefore, it is called secondary alcohol. याला आपण काय म्हणतोय? सेकंडरी अल्कोहोल. हा सेकंडरी कार्बन ऍटम आहे आणि या सेकंडरी कार्बन ऍटमला तुमचा हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच आहे. सो देअरफॉर इट इज कॉल्ड सेकंडरी अल्कोहोल. व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? याचं नाव काय आहे? आयसोप्रोपिल अल्कोहोल. आयसोप्रोपिल अल्कोहोल. ओके, कॉमन नेम. मोस्ट ऑफ द टाइम बऱ्याच वेळा आयसोप्रोपिल अल्कोहोल असंच एक्झाम मध्ये सुद्धा येतं. आयुपीएसी नेम काय होणार आहे? 1 2 3. ओके, 1 2 3. प्रॉप. सेकंड नंबरच्या कार्बनला काय आहे? हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच आहे. सो प्रॉप 2OL. प्रोपेन ही स्ट्रेट चेन आहे. 1 2 3 प्रोपेन. ओके, तर सेकंड नंबरच्या कार्बनला हायड्रॉक्सिल ग्रुप आहे. सो शेवटचा जो ANE आहे तो कशाने आपण रिप्लेस केला? OL ने रिप्लेस केला. किंवा प्रोपॅन असं लिहिलं तरी चालेल, प्रॉप लिहिलं तरी चालेल. प्रोपॅन 2OL. 1 2 3. सेकंड नंबरच्या कार्बनला तुमचा हायड्रॉक्सिल ग्रुप आहे. सो 2OL. प्रोपॅन स्ट्रेट चेन 3 कार्बन ऍटमचे आहे. सो प्रोपॅन. शेवटचा E कशाने रिप्लेस केलाय? OL ने रिप्लेस केलाय. सेकंड नंबरच्या कार्बनला हायड्रॉक्सिल ग्रुप आहे. सो प्रोपॅन 2OL. That is the IUPAC name of this compound. Okay, and isopropyl alcohol, that is the common name. Okay, so are you getting this? Secondary alcohol. In this alcohol, hydroxy group is attached to secondary carbon atom. Therefore, it is called secondary alcohol. Okay, next, tertiary alcohol. Next one is tertiary alcohol. First, second, third. Tertiary alcohol. Tertiary alcohol.
in this alcohol, OH group is attached to tertiary carbon atom. Okay, this carbon is tertiary carbon atom. So in this alcohol, OH group is attached to tertiary carbon atom. First of all, we should know that what is tertiary carbon atom. Tertiary carbon atom means what? The carbon atom which is attached to other three carbon atom is called tertiary carbon atom. Okay, so in this alcohol, hydroxyl group is attached to tertiary carbon atom. Therefore, it is called tertiary alcohol. म्हणून त्याला आपण काय म्हणतोय? Tertiary alcohol. So what is the name of this compound? Common name काय आहे याचं? Tertiary butyl alcohol. Tertiary butyl alcohol. Common name काय झालं? Tertiary butyl alcohol. This is the common name. IUPAC name काय होईल? IUPAC name स्ट्रेट चेन बघा 1 2 3 1 2 3 1 2 3 आपण स्ट्रेट चेन कन्सिडर केली 1 2 3. ओके, प्रोपॅन सेकंड नंबरच्या कार्बनला काय आहे तुमचा? हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, प्रोपॅन 2OL. आणि ह्या थर्ड नंबर 1 2 3 ह्या सेकंड नंबरच्या कार्बनला हा मधला टर्शरी कार्बन आयटम आहे 1 2 3. सेकंड नंबरच्या कार्बनला हा तुमचा मिथाइल सबस्टिट्युएंट आहे. सो 2 मिथाइल प्रोपॅन 2OL. या कंपाऊंडचं नाव काय झालं? 2 मिथाइल प्रोपॅन 2OL. आता 2 मिथाइल हा प्रेफिक्स आहे. सो बिफोर पॅरेंट चेनच्या आधी येणार तो. सो 2 मिथाइल प्रोपॅन 2OL. सेकंड नंबरच्या कार्बनला हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, त्या सेकंड नंबरच्या कार्बनला इकडे मिथाइल सबस्टिट्युएंट आहे. सो 2 मिथाइल प्रोपॅन 2OL. That is the IUPAC name of this compound, right? And tertiary butyl alcohol is a common name of this compound. So are you getting this? Primary alcohol means what? Secondary alcohol means what? Tertiary alcohol means what? Primary alcohol, in this alcohol, hydroxyl group is attached to primary carbon atom. Secondary alcohol, in this alcohol, hydroxyl group is attached to secondary carbon atom. Tertiary alcohol, in this alcohol, hydroxyl group is attached to tertiary carbon atom. So this is called tertiary alcohol. So tertiary butyl alcohol is the common name of this compound, and 2 methyl propan 2OL, this is the IUPAC name, right? Okay. Let me write next allylic alcohol. Allylic alcohol. Okay. Allylic alcohol means what? In this alcohol, hydroxyl group is attached to sp3 hybridized carbon atom, and further this sp3 hybridized carbon atom is bonded to carbon-carbon double bond. Means see, for example, CH2 double bond CH2 CH2OH, right? Allylic alcohol means what? In this alcohol, hydroxyl group is bonded to sp3 hybridized carbon atom. Further, and पुढे हाच sp3 hybridized carbon atom कशाशी bonded आहे? Carbon double bond कार्बनशी. Okay. So in this alcohol, hydroxyl group is attached to sp3 hybridized carbon atom. Further, this sp3 hybridized carbon atom is bonded to carbon double bond carbon. Right? So this is called allylic alcohol. याला आपण काय म्हणतो? Allylic alcohol म्हणतो. 1 2 3. What is the name of this compound? या कंपाऊंडचं नाव काय आहे? प्रॉप. ओके, प्रॉप. पॅरेंट काय आहे? प्रोपेन 1 2 3. मेन चेन आहे कारण इथं फंक्शनल ग्रुप अटॅच आहे. सो इथून नंबरिंग स्टार्ट केलं 1 2 3. ओके, डबल बॉन्ड सुद्धा या कंपाऊंड मध्ये आहे. सो प्रॉप किती नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे? 2 इन ENE येतं. डबल बॉन्ड असेल तर ENE हा सफिक्स येतो. त्यातला पुन्हा E आपण कशाला रिप्लेस करायचा आहे? 1OL. Okay, it is the IUPAC name of this compound, allylic alcohol. Okay, in this alcohol,
hydroxyl group or OH group is attached to sp3 hybridized carbon atom, and further it is bonded to carbon double bond carbon. तो कशाशी बॉन्ड करतोय पुन्हा? कार्बन डबल बॉन्ड कार्बनशी. सो दिस इज कॉल्ड अलायलिक अल्कोहोल. याला आपण काय म्हणतो? अलायलिक अल्कोहोल. नेक्स्ट एक्झाम्पल, CH2 डबल बॉन्ड CH2 CH CH3OH. ओके, दिस इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ अलायलिक अल्कोहोल. कारण काय झालंय तर sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ऍटम आहे हा, की ज्याला हायड्रॉक्सिल ग्रुप तुमचा अटॅच आहे. ओके, हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ऍटम, अँड फर्दर दिस कार्बन ऍटम इज बॉन्डेड टू कार्बन डबल बॉन्ड कार्बन. पुन्हा तो कशाशी बॉन्ड करतोय? कार्बन डबल बॉन्ड कार्बनशी. फर्दर इट इज बॉन्डेड टू कार्बन डबल बॉन्ड कार्बन. ओके, सो इथून आपण नंबरिंग केलं 1 2 3 4. ओके, या कंपाऊंड मध्ये फंक्शनल ग्रुप OH आहे आणि डबल बॉन्ड सुद्धा आहे. सो ब्यूट, पॅरेंट ब्यूट. किती नंबरच्या कार्बनला तुमचा डबल बॉन्ड आहे? 3. ब्यूट 3. ENE. ई कशाने रिप्लेस करायचा? OL ना. EN 2OL. 2OL. आणि हा प्रेफिक्स राहिला ना, प्रेफिक्स नाही येतो, स्ट्रेट चेन आहे, राईट. 1 2 3 4. या कंपाऊंड मध्ये प्रेफिक्स आहे का? नाही, कारण आपण लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करतो. ओके, सो 1 2 3 4 4 कार्बन ऍटम आहेत. सो पॅरेंट ब्यूट. 3 नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे. सो ब्यूट 3 ENE. ई हा कशानं रिप्लेस केलाय आपण? ई हा सफिक्स कशानं रिप्लेस केलाय? OL ना. 3EN 2OL. 2 नंबरच्या कार्बनला हायड्रॉक्सिल ग्रुप आहे. सो दिस इज अलायलिक अल्कोहोल. ओके, नेक्स्ट vinylic alcohol. It is again very simple. Vinylic alcohol. Vinylic alcohol. For example, CH2 double bond CHOH. Vinylic alcohol. In this alcohol, OH group is directly attached to sp2 hybridized carbon atom. यालाच आपण काय म्हणू शकतो? sp2 hybridized carbon atom is bonded to hydroxyl group, right? So in this alcohol, OH group or hydroxyl group is bonded to sp2 hybridized carbon atom. किंवा असं म्हणू शकतो तुम्ही, in this alcohol OH group is directly attached to sp2 hybridized carbon atom. Okay, so this is called vinylic alcohol or vinyl alcohol. Vinyl alcohol. It is also known as vinyl alcohol. Right? Vinyl alcohol. याचं नाव काय ना? 1 2. ओके, ईथ फर्स्ट नंबरच्याच कार्बनला काय आहे तुमचा? डबल बॉन्ड आहे. 1 EN 1OL. ओके, ईथ ऍक्च्युली याला तुम्ही काय म्हणू शकता? इथेनॉल म्हणू शकला असता, इथे जर डबल बॉन्ड नसता तर. ओके, ईथ फर्स्ट नंबरच्याच कार्बनला आहे. फर्स्ट मेन्शन केला तरी चालेल, नाही केला तरी चालेल. ईथ 1 EN. ई हे लेटर कशाने रिप्लेस केलंय? OL ना. सो ईथ 1 EN 1OL. Okay, so this is vinylic alcohol, right? Next example, CH2 CH3OH. Okay, 1 2 3. Okay, prop. सेकंड नंबरच्या कार्बनला काय आहे तुमचा? डबल बॉन्ड आहे. 1 2 3 स्ट्रेट चेन 3 कार्बनचे. 2EN 2OL. ओके, हायड्रॉक्सिल ग्रुप इज डायरेक्टली अटॅच टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ऍटम. OH ग्रुप हा डायरेक्टली कशाला अटॅच आहे? sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ऍटमला. प्रॉप 2EN 2OL.
2 नंबरच्या कार्बनला हायड्रॉक्सिल ग्रुप, ओके, आणि 2 नंबरच्याच कार्बनला काय आहे इथे डबल बॉन्ड सुद्धा आहे 1 2 3 prop 2En 2OL. ओके, नेक्स्ट benzylic alcohol. Next point is that benzylic alcohol. Benzylic alcohol. Benzylic alcohol. First we'll see the example. Benzylic alcohol. Okay, double. In this alcohol, hydroxyl group is attached to sp2 hybridized carbon atom. Further, it is bonded to aromatic ring. So this is called benzylic alcohol. याला आपण काय म्हणतो benzylic alcohol. म्हणजे या अल्कोहोल मध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप इज directly attached to sp2 hybridized carbon atom, and that carbon atom is bonded to aromatic ring, and that carbon atom is attached to aromatic ring. It's called benzylic alcohol. Then what is the name of this alcohol? या अल्कोहोलचं नेम आपण कसं देणार? तर आता इथे 2 चेन आहेत, एक सायक्लिक चेन आहे आणि एक मेन चेन आहे, and that main chain containing functional group, आणि त्या मेन चेन मध्ये काय आहे फंक्शनल ग्रुप आहे. सो विच विल सिलेक्ट? मेन चेन विल सिलेक्ट. ओके, मेन चेन आपल्याला सिलेक्ट करायची आहे. ही सायक्लिक चेन आहे, ओके, ही तुमची मेन चेन आहे. तर फर्स्ट नंबरच्या कार्बनला आता इथं या CH2 ही मेन चेन जर तुम्ही कन्सिडर केली, ओके, या CH2 ला तुमची अरोमॅटिक रिंग अटॅच आहे. ओके, जर ही मेन चेन तुम्ही कन्सिडर केली तर बेन्झीन रिंग काय होईल? सबस्टिट्युएंट होईल. बेन्झीन रिंग काय होईल? सबस्टिट्युएंट होईल. आणि जेव्हा बेन्झीन सबस्टिट्युएंट असतो त्यावेळेस आपण काय लिहितो? फिनाइल. ओके, तर फर्स्ट नंबरच्याच कार्बनला काय आहे तुमचं? फिनाइल रिंग अटॅच आहे. सो काय याचं नाव येणार? 1 फिनाइल. सबस्टिट्युएंट आहे, सो फर्स्ट लिहायचा तो 1 फिनाइल ऍज अ प्रेफिक्स म्हणून 1 फिनाइल. 1 मिथेन लिहायची गरज नाही. ओके, मिथॅन आणि 1 नंबरच्याच कार्बनला अल्कोहोल आहे. सो मिथॅन 1OL किंवा मिथेनॉल लिहू शकता. काय लिहू शकता तुम्ही? मिथेनॉल. सो 1 फिनिल मिथेनॉल. ओके, 1 phenyl methanol. So benzylic alcohol means what? In this alcohol, OH group is directly attached to sp2 hybridized carbon atom. Okay, sp2 आहे का sp3 आहे? सॉरी, इथं sp3 hybridized carbon atom आहे. In this alcohol, by mistakenly मी मगाशी सुद्धा इथं काय बोलले होते? sp2, but it is sp3 hybridized carbon atom. Okay, it is not sp2 hybridized carbon atom. So in this alcohol, OH group is attached to sp3 hybridized carbon atom, which is bonded to aromatic ring, which is attached to aromatic ring. So this is called benzylic alcohol. याला आपण काय म्हणतो? benzylic alcohol म्हणतो. फॉर एक्झाम्पल CH2OH aromatic ring आहे. सो फिनाइल, कारण इथं 2 रिंग्स आहेत, 2 चेन आहेत, नॉट 2 rings. 2 chains are there. एक मेन चेन आहे, दॅट मेन चेन कंटेनिंग फंक्शनल ग्रुप, आणि ही काय आहे तुमची सायक्लिक रिंग आहे. सो मेन चेन आपण कन्सिडर केली कारण त्याच्यात फंक्शनल ग्रुप आहे. ओके, त्यावेळी तुमची बेन्झीन रिंग काय होणार आहे? तर सबस्टिट्युएंट होणार आहे. सो सबस्टिट्युएंट जर बेन्झीन रिंग असेल तर आपण काय लिहितो? फिनाइल. सो फर्स्ट नंबरच्याच कार्बनला ही काय आहे? सबस्टिट्युएंट रिंग आहे. सो 1 फिनाइल मिथेनॉल. Okay, next example. CH2OH. Okay, what is the name of this compound? आता इथं सुद्धा 2 चेन आहेत. या चेन मध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, या चेन मध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप आहे का? नाही, म्हणजे फंक्शनल ग्रुप नाही. ओके, सो मेन चेन तुम्ही कन्सिडर केली 1 2, ही सायक्लिक चेन आहे.
ओके, सायक्लिक चेन कन्सिडर करायची नाही कारण त्यामध्ये फंक्शनल ग्रुप नाही. ज्या चेन मध्ये फंक्शनल ग्रुप असेल तीच चेन आपण ऍज अ मेन चेन म्हणून कन्सिडर करायची, राईट. सो 1 2 फिनाइल, 2 फिनाइल, राईट. 2 फिनाइल, 2 फिनाइल याचं नाव काय होईल? इथेनॉल. 2 फिनाइल इथेनॉल. इथेनॉल इथं तुम्ही काय लिहू शकता? इथॅन 1 OL, पण 1 लिहायची काही गरज नाही, इझिली आपल्याला दिसतंय. सो 2 फिनाइल इथेनॉल, याचं नेम काय झालं? 2 फिनाइल इथेनॉल. ओके, आय होप ईच अँड एव्हरीथिंग यू शुड अंडरस्टूड. ओके, आणि ती समजलीच पाहिजे कारण ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत, बेसिक आहेत आणि त्या आपल्याला पुढे लागणार आहेत. ओके, सो समजलं असेल तुम्हाला हे. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये काय काय बघितलं? अल्कोहोल, फिनॉल, इथर. ओके, दीज आर दी 3 फंक्शनल ग्रुप्स की जे आपण 11वी मध्ये ऍज अ फंक्शनल ग्रुप म्हणूनच त्याच्याकडे बघत होतो. अल्कोहोल, फिनॉल, इथर, दीज 3 आर दी फंक्शनल ग्रुप. त्याच्याशी रिलेटेड थोडंसं नॉमेनक्लेचर सुद्धा आपण बघितलं होतं, काही रिएक्शन्स बघितल्या होत्या. ओके, सो अल्कोहोल, फिनॉल्स आर दी हायड्रॉक्सिल कंपाऊंड्स. इट मीन्स दॅट कंपाऊंड कंटेनिंग हायड्रॉक्सिल ग्रुप. तर इथर काय आहे? तर इथर ऑर्गॅनिक ऑक्साइड कंपाऊंड आहे. इथर इज ए ऑर्गॅनिक ऑक्साइड. आणि त्या इथरमध्ये इथर इज ए ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग, इथरमध्ये काय आहे? तर ऑक्सिजन आहे. इथर इज ए ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग ऑक्सिजन ॲटम. इथरचा फंक्शनल ग्रुप काय? ROR'. ओके, इथरला आपण काय म्हणतोय? तर इथर इज ए ऑर्गॅनिक ऑक्साइड. इथर इज ए ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग ऑक्सिजन. त्याच्यामध्ये काय असतो? ऑक्सिजन. अँड दॅट ऑक्सिजन इज बॉन्डेड टू अल्काइल ग्रुप और टू अरिल ग्रुप, और 1 अल्काइल और 1 अरिल. ओके, so ether is a organic compound and that organic compound containing oxygen, and oxygen is bonded to 2 alkyl groups or 2 aryl groups or 1 alkyl or 1 aryl group. Okay, so alcohol, phenol, ether. अल्कोहोल आणि फिनॉल हे हायड्रॉक्सिल कंपाऊंड आहेत, तर इथर हे ऑर्गॅनिक ऑक्साइड आहे. ओके, देन व्हॉट वी हॅव सीन, थोडा इंट्रोडक्टरी पार्ट पाहिला होता. अल्कोहोल, फिनॉल आणि इथरचे तिघांचेही ट्रेमेंडस ऍप्लिकेशन्स आहेत डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा आणि इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आपण त्याचा यूज करतो. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल पाहिलं होतं. क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल काय आहे? तर क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल इज बेस्ड ऑन number of hydroxyl groups are present in the molecule. So they are further classified as monohydric alcohol, त्याच्यानंतर डायहायड्रिक अल्कोहोल, ट्रायहायड्रिक अल्कोहोल आणि पॉलिहायड्रिक अल्कोहोल. ओके, आणि त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं? त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं? अल्कोहोल कंटेनिंग sp3 hybridized carbon atom. Okay, sp3 hybridized carbon atom is sp3 hybridized carbon atom singly bonded OH. याचा अर्थ काय? OH is directly attached to sp3 hybridized carbon atom. They are further classified as primary alcohol, secondary alcohol, tertiary alcohol. Right? प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल. त्याच्यानंतर आपण अलायलिक अल्कोहोल बघितलं होतं. अलायलिक अल्कोहोल म्हणजे काय, विनायलिक अल्कोहोल म्हणजे काय आणि बेन्झायलिक अल्कोहोल म्हणजे काय. ओके, सो आय होप ईच अँड एव्हरीथिंग शुड क्लिअर. ओके, सो टुडे वी हॅव टू स्टॉप हिअर.